आणि यानंतर देशासह राज्यभरामधल्या इतर काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात। होळीची चाहूल लागलेली आहे, पळसाच्या फुलाला बहर आलाय। होळीच्या आगमनाच्या सोबतच पळसाच्या फुलांनी निसर्गाला केशरी लाल रंगाची चादर पांघरल्याची दिसून येते आणि ही ड्रोन दृश्य सध्या समोर आली आहे। वाशिमच्या पद्मतीर्थ मोक्षधाममध्ये पेटवली वाईट व्यसनांची होळी। संकल्प फाउंडेशनच्या वतीनं मानवी शरीरासाठी हानिकारक असलेली तंबाखू, बिड्या, सिगरेट, गुटखा यांचं होळीमध्ये दहन करण्यात आलंय। मागच्या 20 वर्षांपासून अशा पद्धतीने एक वेगळी होळी साजरी करण्याची परंपरा आहे। सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये ऐतिहासिक नवसाची होळी साजरी। माजी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी आपल्या गावी होळीचा नवस फेडलाय। आरोग्यासाठी आणि शेतीच्या भरभराटीसाठी आदिवासी बांधवांनी होलिका मातेला साकडं घातलंय। चिपळूणच्या सावर्ड्यामध्ये एकमेकांवरती पेटते निखारे फेकून मारण्याची म्हणजेच कोलटा शिंग्याची अनोखी परंपरा आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये आरोळ्या ठोकत 3 फुटांच्या अंतरावरून एकमेकांवरती पेटते निखारे मारण्याची ही परंपरा आहे। बुलढाण्यामध्ये रंगपंचमीच्या निमित्ताने विविध रंगांनी बाजारपेठा सजवून गेलेल्या आहेत। चिखली बाजारपेठेमध्ये या रंगांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होती आहे। भंडारा यात्रेच्या निमित्तानं उद्यापासून आदमापुरातील संत बाळूमामांचं मंदिर हे 3 दिवस बंद राहील। उद्यापासून मंदिराची स्वच्छता करण्यासाठी मुंबईमधली टीम या ठिकाणी पोहोचणार आहे। त्यामुळे पुढचे 3 दिवस भाविकांना बाळूमामांचं दर्शन घेता येणार नाही। खग्रास चंद्रग्रहण आहे, त्यामुळे शेगावच्या संत गजानन महाराजांचं दर्शन हे उद्या जाळीमधून घ्यावं लागेल। तर मंदिरामधलं प्रसादालय देखील उद्या बंद राहील। आनंद सागर आध्यात्मिक केंद्र देखील उद्या दिवसभर बंद आहे। उद्या खग्रास चंद्रग्रहणाच्या निमित्ताने सिद्धिविनायकाचं गाभाऱ्यामधलं दर्शन देखील बंद असेल। संध्याकाळच्या धुपारतीच्या नंतर नियमितपणे दर्शनाला सुरुवात होईल। तर ग्रहणाच्या काळामध्ये बाप्पाला कोणताही प्रसाद वाहिला जाणार नाही। मुंबईमधल्या 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना कर माफी देण्यात आली आहे। शहरामध्ये मोठ्या संख्येने राहत असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबांना यामुळे दिलासा मिळतोय। बीडच्या आष्टीमधील पेपर मिल समूहाची जागा लोह खनिज समूहाकडे हस्तांतरित। त्यामुळे 400 कामगारांवरती सध्या उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असल्यामुळे पेपर मिल मजदूर कामगारांचं साखळी उपोषण। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शन रांगेमध्ये एका भाविकाला सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। यापूर्वी देखील भाविकांना सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचे प्रकार घडलेले आहेत। पंढरपूरमधल्या कॉरिडॉरच्या विरोधामध्ये बाधितांचा मोर्चा, तर विरोधासाठी राजकारण सुरू आहे। 70% बाधित कॉरिडॉरसोबत पालकमंत्री जयकुमार गोरेंचा दावा। भंडाऱ्यामध्ये तुमसर तालुक्यामधील मॉईल कंपनीच्या बारूद मॅगझिन परिसरामध्ये बिबट्याचा वावर। कामगारांमध्ये भीतीचं वातावरण। स्फोटकांचा साठा असलेल्या बारूद मॅगझिन परिसरामध्ये बिबट्याचा संचार असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। नांदेडच्या माहूर तालुक्यामधील पैनगंगा नदीमधून रेतीची तस्करी वाढली आहे। त्यामुळे सुट्टीच्या दिवशी देखील महसूल प्रशासनातर्फे तराफे जाळून ही कारवाई केली जाते। संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा सरकारचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।